कितीही संकटे तरी जोपासले तू सत्व सर्वस्व पुनही ना हरवले कधी तुझे अस्तित्व निखाऱ्यांच्या वाटेवर निघाले कर्तव्य दक्ष ही माऊली आदि माया तू दिव्य शक्ती तू तूच ग सुकन्याशी ही गुणाची धर्मकन्या गुणाची अशी ही धर्मकन्या। आता रेणू तयार आहे तर आता पप्पांच्याच कंपनीत चोरी करण्याची आयडिया त्याला त्रास देते। त्याचं मन तयार नाहीये। एनिवे पण ती 15 कोटीची फाईल आपल्याला कधी मिळणार आहे? आज आत्ता उद्या कधीही मिळण्याची शक्यता आहे। बरं, मी मुंबईला यायच्या आधी तुम्ही जमिनीचं काहीतरी म्हणत होतात। हो, ती जमीन काढायचा विचार करतोय। काय ह्या गावात जमिनीला भाव खूप चांगले आहेत, मुलींची लग्न करायची आहेत। अथर्वही शेतीत रमेल असं काही वाटत नाही आणि तसही ती शेती कोणी कसत नाही। तरी सुद्धा बाबा मला असं वाटतं की ती जमीन तुम्ही नका विकू। रणजितच्या नावावर असला काही व्यवहार झालाय का? असल्यास कुठे आणि कितीचा? तर माझं उत्तर मला ठाऊक नाही। होय, पण असा एखादा व्यवहार झाल्याची दाट शक्यता आहे, कारण हे असले व्यवहार कंपनीत गुपचूप व्हायचे आणि असल्या व्यवहारांची चर्चा तो आम्हा मित्रमंडळीत कधी करत नसे। मागे एकदा त्यांनी एक डोंगर आणि आसपासची जमीन ही तुझ्या नावावर घेऊ का असा मला प्रश्न केला होता। म्हणजे सीएनी तसं विचारलं होतं, पण मी त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला, कारण मला हे असले लांडी लबाडीचे व्यवहार आवडत नाही। काका, रणजित बद्दल तुमचं काय मत आहे? खरं खुरं मत सांगू? अगदी खरं खुरं मत। रणजित हा श्रीमंत बापाचा लाडावलेला वाया गेलेला मुलगा आहे। तो कंपनीत जायचा, पण तेवढ्या पुरता। कंपनीत त्यांनी कोणतंही जबाबदारीचं काम स्वतःहून ना घेतलं ना पार पाडलं। विश्वनाथच्या त्याच्याकडून खूप खूप अपेक्षा होत्या। हा, आरती ही खूप चांगली मुलगी आहे, पण तिच्या आवडीनिवडी निराळ्या आहेत, म्हणूनच तिने अरुणशी लग्न केलं। दुर्दैव बिचारीचं, तिला एकटं राहावं लागलं, आईबापांपासून वेगळं व्हावं लागलं, पण तिचं भवितव्य उज्ज्वल आहे। पण रेणू, तू आणि रणजितनी वेगळं राहायचा हा जो काही डिसिजन घेतलात हा अतिशय योग्य आहे। त्यामुळे आता एक वेगळा रणजित तुला पाहायला मिळेल। बेस्ट ऑफ लक। थँक्यू काका। येऊ मी? चल। फाईल कधी मिळणार आहे ती? खरं तर आज मिळायला हवी होती। नाही मिळाली तर? ए, शुभ शुभ बोल ना। नाही मिळालं तर म्हणजे काय? पैसे मिळणार नाहीत, सगळी मेहनत पाण्यात जाईल। हॅलो, अरे नमस्कार, काय करतोस? फाईलचं काय झालं? काढायला चान्स मिळाला नाही म्हणजे? ए, तुला पैसे हवेत का? नाही तर सांग मला, तसं मी दुसरी व्यवस्था करतो।
हा, आता आलास ना लाईनवर? ह्या 4-5 दिवसात कुठल्याही परिस्थितीत हे काम झालं पाहिजे. शारदा, रेणुकाला फोन लाव आणि सांग 4-5 दिवसात फायली मिळतील म्हणून. दे फोन दे. तुला किती वेळा सांगितलंय माझ्या फोनवरनं फोन लावायचा नाही म्हणून? ठीक आहे, पण मग मी माझाही मोबाईल यूज करणार नाही. ह्या फोनवरनं लाव, नाहीतर ही आपल्याला लवकरच जागा सोडायची. लाव त्याच्यावरून. हॅलो. हा रेणुकाताई, अहो शारदाम्मा बोलतील. नाही नाही, काय अजून 4-5 दिवस तरी फाईल मिळणार नाही बघा. नाही तेव्हा आजच्या दिवस तुम्ही बघूच नका, वाट म्हणते की हो मी. ठीक आहे, इतके दिवस थांबले, 4 दिवस अजून थांबूया. पण त्याआधी मला तुला भेटायचंय, ह्या संदर्भात काही बोलायचंय. कधी भेटूया? उद्या फोन करून ठरवूया आपण. हा ठीक आहे. हा, ठेवते. काय म्हणाल्या रेणुका मॅडम? अरे उद्या भेटूया म्हणालीये. मग जा की, त्यात काय घाबरायचं? आता त्यांची मोठी लॉटरी लागणार आहे. आपले पैसे ते खुशीने देतील. पण त्या खाकी ड्रेसवाल्याचं काय करायचं? रेणूशी गप्पा मारताना त्या खाकी ड्रेसवाल्यावर बिल फाडून टाक. हा, पण माझं नाव घेऊ नको, हे महत्वाचं. आणि हा, महत्वाची सूचना, सहज बोलता बोलता इंग्रजी शब्द वापरतेस, त्यामुळे काळजी घे. सगळेच ज्योतिषी भूतकाळाबद्दल बहुतेक बरोबर सांगतात, पण मला माझं भविष्य जाणून घेण्यात इंटरेस्ट आहे. आता मी एवढी तुमच्या समोर बसलीये, तरी तुम्हाला जाणून घ्यायचंय की तुमच्या भविष्यात काय घडणार आहे ते तुला कळतं म्हणून तर आज आपण भेटलोय ना. हो, आता मी भेटले म्हटल्यावर तुमच्या भविष्यात काहीतरी चांगलंच घडणार आहे. नाही म्हणजे तसा योग आहे तुमच्या कुंडलीत. हॅलो मिस्टर अनिकेत महाजन, मी तुमच्या भविष्याबद्दल इतक्या तळमळीने अभ्यास करून काहीतरी बोलते आणि तुम्ही मात्र. काय छान कॉफी आहे ना. फॅन्टॅस्टिक. हा, काय फॅन्टॅस्टिक? तुझं भविष्य. म्हणजे आता तुम्हालाही भविष्य कळतं का? तुम्ही करणं बंद कर ना आता. अच्छा, म्हणजे आता तुम्हाला पण. अरे तुम्हाला आम्हाला करणं आता तरी बंद कर ना. बरं, म्हणजे आता तुला पण भविष्य कळतं. तुझं भविष्य कळायला मला ज्योतिषाची गरज नाही, पण तुझं भविष्य घडवायला तुला माझी गरज लागणार आणि मी तुझं भविष्य घडवणार.
आहेस तू? अगं या छोट्याशा गावात चढवतेस तू स्वतःला. त्यापेक्षा तू माझ्याबरोबर मुंबईला चल. तिकडे मस्त मोठं ऑफिस घेऊया आणि टीव्ही पेपरात जाहिरात देऊया. अनिकेत, मी पत्त्यांचे बंगले नाही बांधत. या गावात माझ्या विद्येमुळे मला 4 पैसे मिळतात आणि मी त्यातच खुश आहे. मी सुद्धा हवा महल बांधत नाही. तुम्ही जी मला सर्व्हिस दिलीत ना त्याचं हे मानधन. असं काय बघून राहायला म्हणते की हो मी माझ्याकडे. नाही, माणूस खरं बोलतोय की खोटं हे त्याच्या चेहऱ्यावरून कळतं ना. असं का? मग काय दिसलं तुम्हाला? अजून आपण बोललेलो नाही आहोत. काय तिचे कोणीतरी नातलग आपल्या कंपनीत आहे. ते मला एक फाईल देणार आहेत. त्यात प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत. त्या पेपर्सवर लिहिलंय की हो 15 कोटीची मालमत्ता याच्या नावानं. हे तुम्हाला कोणी सांगितलं? कुणी म्हणजे? नातलगा ना माझ्या. नाही, नातलग म्हणजे नक्की कोण? त्याची तुम्हाला काय गरज आहे? तुला नसेल, आम्हाला आहे. तू हे जे काय बोलतेस ते खरं आहे की खोटं आहे हे नको कळायला. चला नाही निघते मी. काय तुम्ही तर पोलिसाचे पण बाप निघालात की हो. विश्वास ठेवायचा तर ठेवा, नाहीतर मी आपली दादा नाही, हिला काही 10 लाखांची गरज दिसत नाहीये. दिसतीये तशी नाहीये. गावाकडे प्रॉपर्टी वगैरे असेल हिची ना. आपल्यापेक्षा श्रीमंत आहेत या. तुम्ही येऊ शकता, निघात. साहेब तुम्ही तर पार टोकाला चालला की हो. कसं आहे माहिती का, तुम्हाला जशी गरज आहे ना तशी मला पण गरज आहेच की. पैशाची म्हणते की हो मी. आपण असं करूया, आपापसात भांडूया ना, काहीतरी असं चर्चा करून मार्ग काढूया ना. हे बघ, आम्हाला पैशांची गरज नाहीये. श्रीमंती काय असते हे लहानपणापासून बघितलंय. बाय द वे, तू रणजितवरची केस मागे घेणार आहेस आणि त्याला परत कधीही ब्लॅकमेल करणार नाहीस असं कबूल केलंयस असं ऐकलं मी. कसं आहे माहिती का ताई, या धंद्यामध्ये ना शब्दावर विश्वास ठेवायचा असतो. लिखापडी नसते हो. आणि लिखापडी केली ना तरी माणसं विश्वासघात करायची ती करतातच. हे बघ, आमच्या कंपनीत तुझे कोण नातलग आहे, त्यांचं नाव काय, कोणत्या डिपार्टमेंटला आहे. नाही, कसं आहे, मी बहुतेकांना ओळखतो. दीर आहे माझा. कोणत्या डिपार्टमेंटला? वॉचमन आहे. वा, सिक्युरिटी डिपार्टमेंट मधला माणूस आहे आणि तोच चोरी करणार. ग्रेट. नाव काय या वॉचमनचं? त्याच्या पोटावर पाय आणणार नाही बघा मी. ओ, एवढा मोठा धोका पत्करून इन्फॉर्मेशन देणार की हो तुम्हाला. इन्फॉर्मेशन? इंग्लिशचं ज्ञान बरं दिसतंय तुझं. आता काही असणारच की नाही. हा म्हणजे तुमच्यासारख्या 4 चौघांबरोबर बोलल्यावर थोडं थोडं शिकतं माणूस. तिचं सोड, त्याची नोकरी जाणार नाही याची गॅरंटी मी देतो. पण त्याचं नाव सांग. नाही साहेब, त्याचं नाव नाही सांगायची मी. अहो शेवटी आमच्यातल्या विश्वासाचा प्रश्न आहे ना. बरं, नाव नको सांगूस. पण हे बघ, आम्हाला माहिती आहे की या प्रकरणात तू एकटी नाहीयेस. काय ग, तुझा बॉस कोण आहे?
म्हणजे कुणीतरी साथीदार वगैरे असेल ना? खरं सांगू का ताई तुम्हाला मी, तो इन्स्पेक्टर तो बघा खूप मागे लागलाय हो माझ्या, केस मागं घे म्हणून. खूप वाईट अडकले हो मी या ऍक्सिडेंटच्या केसमध्ये. आता केस मागे तरी कशी घ्यायची? साहेबांकडे पैसे मागितले तर त्यांच्याकडे पैसे नाही, आणि तो खडूस पैसे घेतल्याशिवाय केस मिटवायला तयार नाही. तेव्हा मला कळलं माझ्या धीराकडून की साहेबांच्या नावावरती 15 कोटीची प्रॉपर्टी. आता म्हंटल साहेबांना प्रॉपर्टी मिळाली तर त्यांचंही भलं आणि माझंही भलं होईल की नाही, म्हणून आले हो इथे मी. माझं तर काय सोन्यासारखी लेकरं गेली की माझी. कोणासाठी जगायचंय आता मी, तुम्हीच सांगा मला. जमिनीच्या 7/12च्या उतारा करता तहसीलदारच्या ऑफिसला जावं लागणार. त्याची काळजी तू नको करूस, तो स्वतःच पेपर घेऊन येईल इथे. त्याची सेटिंग मी केली आहे. बरं, तुझा तो म्हातारा काय म्हणतोय? हो, आपल्या हाफिजच्या जागेबद्दलचं काय झालं? अरे तेच तर विचारतोय मी तुला. तुझा म्हातारा वखारीची जागा आपल्या ऑफिसला द्यायला तयार आहे की नाही? वकार जळल्यामुळे पार सटकले त्या म्हाताऱ्याची. अरे आता त्या जागेचं तो काय करणार? अनिकेत महाजन, जरा थंडा करके खाओ. आता सगळं गरम आहे, खूप महागात पडेल. सगळ्या गावच्या नजरा माझ्यावर आहेत. गावकऱ्यांचा संशय माझ्यावर आहे. पोलीस फिर्याद ऐकून घेत नाहीत हे पण गावकऱ्याला कळले. बरं, आता तुला माहित नाही अशी एक गोष्ट मला कळली आहे म्हाताऱ्याबद्दल. मला माहित नाही अशी गोष्ट तुला कळली? कोणती? तुझा काका कोर्टात जाणार आहे, त्याला वकील सुद्धा मिळालाय. आणि तू वेडायस का रे? अशी गोष्ट मला माहित नसणार, आणि तेही माझ्या काकाची गोष्ट मला माहित नसणार. अरे गावात खट्ट जरी झालं तर बांबस्फोट झाल्यासारखा आवाज होतो. तो वकील म्हणजे माझ्या आते बहिणीला बोलवले, तिचा नवरा वकील आहे. माझा काका जाम पोहोचलेला आहे, तो असा हार मानणार नाही. वकार जाळण्यात माझा हात आहे असा त्याला पूर्ण संशय आहे. त्यासाठी आपल्याला खूप सावधगिरीने पावलं टाकलं पाहिजे. तो जरा सावध राहा. आणि अशी घाबरलेस का? कोणी मागे लागले का? अरे ती आरती, रणजितची बहीण. तिचं काय? आणि कुठे भेटली ती? रणजितला भेटायला त्याच्या घरी गेले होते ना, तिथे ती होती. अरे उलट तपासणी घेत होती माझी. बरं, तिला सगळ्यात जास्त इंटरेस्ट होता ना तो ते माझ्या दिरामध्ये. त्याचं नाव काय त्या वॉचमनचं, त्याच्यामध्ये. मी ही फाईल कुठून मिळवणार आहे त्याचा सोर्स शोधून काढण्याचा प्रयत्न चालू होता तिचा. प्रयत्न असणारच, त्यांच्याच घरात चोरी करायची आहे ना. अरे पण त्यात फायदा त्यांचाच आहे ना, आपला एकट्याचा तर नाहीये. एवढा स्वस्तात सौदा पडतोय यार त्यांना. आपल्याला फक्त 15 लाख आणि त्यांना 15 कोटी. पप्पानी आपल्या नावावर 15 कोटीची प्रॉपर्टी करून ठेवली आहे, यावर त्यांचा विश्वासच नाही. आपल्याला मिळणारी फाईल खरी आहे की खोटी आहे हा विचार त्यांच्या डोक्यात येणार नाही का? मला सांग, तू नक्की कुणाच्या पार्टीत आहेस रे? हा, त्यांना का डिफेंड करतोयस तू? विरोधी पक्ष कशा आणि कोणत्या मूव्ह करतात याचा आपण अंदाज घ्यायला पाहिजे.
आणि त्याचाच अभ्यास करून आपल्या हालचाली ठरवायच्या असतात. तू त्याचा अभ्यास करू नको, मी करतो. तू फक्त निमूटपणे ऐकत जा. हेच तर शिकायचंय मला तुझ्याकडून. हे शिकण्याचं शास्त्र नाही, कुणी कुणाला शिकवत नाही. हे प्रत्येक जण अनुभवातून शिकत असतो. एनिवे, पण त्या दोघांनी सांगितलं की डॉक्युमेंट्स चेक केल्याशिवाय पैसे देणार नाही. ठीक आहे, तू काळजी करू नको. माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. माझ्यावर जळतेस ना? जळ तू जळ. जळण्याशिवाय दुसरं काय आहे का तुझ्या नशिबात? आणि हो, पैसे फक्त तू नाही कमवत, लक्ष्मी माझ्यावर पण प्रसन्न आहे. हो का? म्हणूनच विचारते मी. कधीही विचारलं तर हिला भूक नसते. कुठे शेण खाऊन येतेस ग? हे, आज बोललीयस, परत बोललीस ना तर वयाचं भान न ठेवता मी मुस्काट फोडेन तुझा.